रामनवमी दिसा मुळगावचो चैतन्य उर्फ सनी मानकरान दिवचले ऑफिस सुरू केले। जॉब फेअर घडोवन 450 नोकऱ्यो दितलो अशें सांगून राजकीय पर्वाची खुटी घट्ट केली। पालिका वेंचणुकेत पॅनल काडून 14 वॉर्डात लढयतलो अशें सांगून दिवचलच्या दिग्गजांची नींद खळयल्या। मुळगाव दिवचलच्या ह्या उद्योजकान दिवचले पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। दिवचल पालिका वेंचणुकेत 14 वॉर्डांनी आपल्या पॅनलातले उमेदवार उबे करतलो अशें सांगूनच तो वगीर रावलो ना, तर स्वतः लोकसभा वेंचणूक लढयतलो अशें ताणें जाहीर केलें। आज सर्व डिचोलीकरांना मी रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आज आपल्या डिचोलीमधील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन केले। या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यामागचा एकच हेतू होता की कार्यालयाच्या मार्फत लोकांसाठी कामं केली जाऊ देत आणि समाज हितासाठी उपक्रम या कार्यालयाच्या माध्यमातून होऊ देत। तसेच लोकांची जी वेगवेगळे प्रश्न असतील, कामं असतील, त्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण सोडवण्यासाठी तत्पर असणार आहोत। हे या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचं मागचं उद्दिष्ट होतं। तसंच मी आज आपणा सर्वांना सांगू इच्छितो की येणारी जी नगरपालिका आहे, डिचोली नगरपालिका, त्यासाठी आम्ही नवचैतन्य युवा पर्व चैतन्य मानकर मित्र परिवारातर्फे 14च्या 14 पॅनल आम्ही पूर्ण पॅनल नगरपालिकेसाठी उभं करणार आहोत। या प्रेसच्या माध्यमातून मी डिचोलीकरांना सांगू इच्छितो आणि तसेच कोण नवीन चेहरे आमच्यासाठी पॅनलमध्ये येण्यासाठी इच्छुक असतील त्या चेहऱ्यांना आमच्याकडे स्वागत असेल। जे पहिल्या दिवशीपासून माझ्याबरोबर होते ते शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहतील आणि अजून कोण नवीन चेहरे कोण ॲड होतील त्यांना सगळ्यांना मी बरोबर घेऊन जाऊन नगरपालिका इलेक्शन लढवण्यासाठी तत्पर आहोत आणि आम्ही पॅनल 14 लोकांचा आम्ही तयार करत आहोत। वेगवेगळ्या लोकांची पाहणी यामार्फत चालू आहे। थोडे दिवसातच आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही आमचा पॅनल लवकरच डिक्लेअर करू। तसेच मला अजून एक सांगायची इच्छा आहे की 2027 रोजी जी गोवा विधानसभेची जी इलेक्शन होत आहे त्या इलेक्शनसाठी पण मी स्वतः चैतन्य सनी मानकर मी आता तयारी सुरुवात केलेली आहे आणि ह्याच्या माध्यमातून मी बरेच कामं पण करण्यासाठी मी इच्छुक आहे। लोकांची मला सेवा करायची हीच माझी इच्छा आहे। पण आता काय विचारू शकतो। 2 राजकीय घोषणा करून सनी मानकर स्वस्थ बसलो ना। नवचैतन्य युवा पर्व ह्या ऑफिसाचे उक्तावण केले उपरांत सामाजिक उपक्रमय सांगलो। तो म्हटल्यार 12 एप्रिलाक खंय तो जॉब फेअर घडोवन हाडपाचो आसा। त्या आदारान सुमार 450 बेकार तरणाट्यांक जॉब दितलो अशी त्याने प्रतिज्ञा केल्या। ऐकात। मी अजून एक गोष्ट या ठिकाणी डिक्लेअर करू इच्छितो। 12 एप्रिलला आपण नोकरी महोत्सव, युवकांना मला इथे फिरताना बऱ्याच गोष्टी जाणवतात की युवकांना इथे रोजगारच नाही। तर मी या रोजगारच्यासाठी नोकरी महोत्सव या ठिकाणी मी एक प्रोग्राम करतोय। नॉर्थ मधल्या काही एक 5-6 कंपन्या आहेत, साऊथ मधल्या एक 5-6 कंपन्या आहेत, त्या ठिकाणी साधारण एक 450 जॉबची ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत आणि त्यासाठी क्वालिफिकेशन कमीत कमी 7वी पास लागणार आहे। 7वी पास ते 9वी पासला 13-13,500 रुपये पेमेंट असेल। त्यानंतर काही डिग्री असतील किंवा बीकॉम असतील ते 15,000 ते 16,000च्या पुढे त्यांना पेमेंट असणार आहे। तर यासाठी मी या प्रेसच्या माध्यमातून अजून एक युवकांना उत्स्फूर्त करण्यासाठी सांगू इच्छितो की बाबा आपण या जॉब फेअर कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवावी। त्याचा मी ॲड्रेस लवकरच आपल्याला प्रेसच्या माध्यमातून कळवेल आणि या प्रोग्रामच्या मार्फत जास्तीत जास्त युवकांना कसा रोजगार मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि ज्या कंपन्या येणार आहेत ते त्याच दिवशी त्यांना ऑफर लेटर पण अपॉइंट करणार आहेत। या प्रेसच्या माध्यमातून हे महत्त्वाचं मी सांगू शकतो कारण युवकांना रोजगार नाहीये। युवक आता वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत चाललेत। त्यासाठी हा आम्ही उपक्रम घ्यायचा आता ठरवलेला आहे।